मी आज उकडीचे मोदक करणार आहे। त्याच्यासाठी मी हा छोटा नारळ घेतलाय, साधारण 1.5 वाटी खोबरं झालेलं आहे किसून। आता मी गॅस चालू केलेला आहे। मी आता हे खोबरं आतमध्ये टाकते। आता अंदाजानुसार मी पावपेक्षा म्हणजे जरा साधारण अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे। हे आता पूर्ण मीडियम गॅसवर हे करायचं, परतवायचं आहे आपल्याला। हे आता गूळ आणि खोबरं मी एकत्र करून आता असं ढवळत राहून जवळजवळ 5 मिनिटं झालेली आहेत। बघा, सगळं गूळ एकदम विरघळलं आतमध्ये आहे। हे जरासं असं राहिलेलं आता थोडं परतवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडी वेलची टाकते, वेलची पूड टाकते मी थोडीशी। हे आता झालेलं आहे। हे बघा, पूर्ण सुकं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। हे आता पुरण मी थंड करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आता मी पिठाची तयारी करते आहे। पिठाची तयारी आता मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी 2 वाट्या आता पाणी घेणार आहे। हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे, उकळवायचं आहे, कड यायला पाहिजे। पाणी आता गरम होत आलेलं आहे। मी आता साधारण छोटा चमचा मीठ टाकते। तुम्ही अंदाजानुसार तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता, म्हणजे जसं पीठ असेल तुमचं जास्त वगैरे तसं। मी आता हे पीठ पाण्यामध्ये टाकते। 2 वाट्या घेतलेले आहेत पीठ, तेवढंच पाणी घेतलेलं आहे 2 वाट्या। मी आता गॅस बंद करते आहे आणि हे आता पीठ मी मळून घेणार आहे चांगलं। हे जरा थंड करायला ठेवायचं आहे, थोड्या वेळाने मळून घेणार आहे मी। हे बघा, हे असा चांगलं मळून घ्यायचं आहे। बघा, चांगलं एकदम हे करून घेतलं आहे मी, मळून घेतलं आहे गोल करून। आता आपल्याला हवे तसे गोळे करायचे आहेत। हाताला आपण तेल किंवा पाणी काही लावू शकतो, जरा असं लावायचं, मग गोळा घ्यायचा असा आपल्याला हवा तेवढा। आता अशा प्रकारे आपल्याला पाळी करायची आहे। जेवढी पातळ होईल तेवढी करायची आहे आपल्याला। हे तुम्ही साच्याने पण करू शकता, तुमच्याकडे साचा असेल तर साच्याने पण करू शकता। मी साच्याने करत नाही, कारण साच्याने काय होतात, जाड होतात ते, आणि हे आपलं पुरण त्याच्यामध्ये जास्त मावत नाही, म्हणून मी हातानेच करते। हे बघा, अशा प्रकारे पाळी करायची आहे आपल्याला। जेवढी पातळ होईल तेवढी करायची आहे। हे आता याच्यामध्ये पुरण भरते मी। बघा, अशा प्रकारे करायचे आहेत। मी आता अशा प्रकारे सगळे करून घेते। हे बघा, ह्या प्रकारे मी आता मोदक करून घेतलेले आहेत। मी आता गॅस चालू करून भांडं तापत ठेवून वर मी हे साधारण 2 मोठे पेले पाणी ठेवलेलं आहे गरम करत, आणि मी आता याच्यावर चाळण ठेवणार आहे आणि याच्यावर आता मोदक मी ठेवणार आहे उकडत।
हे आता मी असे उकडत ठेवलेले आहेत. आता मी झाकण मारते. असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे वाफेवर जवळजवळ 15 ते 17 मिनटापर्यंत ठेवायचं आहे आपल्याला वाफेवर. मी आता हे उघडून बघते आहे. 20-1 मिनटं आता झालेली आहेत. मीडियम ते थोडा मोठा गॅस मी ठेवलेला आहे. हे बघा झालेले आहेत चांगले 20 मिनटामध्ये व्यवस्थित झालेले आहेत. आता हे मी थंड करायला ठेवते. गॅस मी बंद करते. मोदक आपले तयार झालेले आहेत. हे बघा छानपैकी झालेले आहेत मस्तपैकी.